हम खडे तो सरकार से बडे असं सध्या भाजपमध्ये सुरू आहे। म्हणजेच जागा वाटपात भाजप वरचढ ठरते। अशा देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्रातील भाजप पक्षाचे प्रमुख नेते। भाजपच्या कोणत्याही नेत्याचं काम फडणवीसांचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही आणि अशाच फडणवीसांशी तुमचं जर सख्य चांगलं असेल तर मग तुमची लॉटरीच। आता याचं उदाहरण द्यायचं म्हणलं तर गिरीश महाजनांनी फडणवीसांशी चांगलं सख्य ठेवत एकनाथ खडसेंचा पत्ता कट केला असं सांगितलं जातं आणि आता त्यामुळे असंच काहीसं पुण्यात घडेल अशी शंका आहे। मी काय म्हणतेय तेच सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। पुणे तिथे काय उणे? पुणे भाजपाचे, पुणे हिंदुत्वाचे, पुणे राजकारणाचे। गेल्या 10 वर्षात भाजपचा बालेकिल्ला बनलेल्या पुण्याला आता पोखरलंय ते अंतर्गत राजकारणानं। जशी जशी लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागले तशी तशी भाजपतील ही अंतर्गत धुसफूस उफाळून वर येते। भाजपमध्ये करडी शिस्त पाळली जाते, त्यामुळे उघडपणे कुठलेही वाद अद्याप होऊन आले नसले तरी कधी बॅनरबाजी करून, तर कधी ट्विटवर, तर कधी पोस्ट टाकून, तर कधी मुंबईत जाऊन वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन ही धुसफूस समोर येते। लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर पुणे लोकसभा मतदारसंघाचा वाद आता चिघळलाय आणि भाजपमधली गटबाजी लपून राहिली नाहीये, ती समोर आली आहे। पुण्यात नेमकं काय घडलंय ते आधी बघूयात। लोकसभा निवडणूक आता तोंडावर येऊन ठपली। अद्याप पुणे लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरलेला नाही। भाजपाचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर, माजी खासदार संजय काकडे, जगदीश मुळीक आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ अण्णा यांची नावं यावेळेस खासदारकीसाठी चर्चेत आहेत। पुणे लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख होती। गेल्या 10 वर्षापासून मात्र पुण्यामध्ये भाजपचे उमेदवार येथे जिंकतात। 2014 ला अनिल शिरोळे हे पुण्यातून खासदार झाले। 2019 ला गिरीश बापट हे विधानसभा सोडून लोकसभेत आले। मात्र 2023 मध्ये गिरीश बापट यांचं निधन झाल्यानंतर इथं पोटनिवडणूक झालेली नाहीये आणि ती जागा रिकामी राहिली। आता पुढे लोकसभा मतदारसंघ हा भाजपच्या उमेदवारीसाठी सेफ मानला जातोय, त्यामुळेच या जागेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे। यावेळेस पुण्यातून कोणता उमेदवार निवडणार याच्या चर्चेला जोर आलाय। खरं तर प्रतिस्पर्धी आहेत ते मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीक। मेधा कुलकर्णी यांचं नाव खासदारकीसाठी चर्चेत होतं, पण त्यांना राज्यसभेवर उमेदवारी देऊन भाजपने त्यांचं पुनर्वसन केलं। खासदारकीच्या शर्यतीत मुरलीधर मोहोळ हे आघाडी घेत असताना त्यांच्या विरोधात पुण्यात एक बॅनर लागला, त्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांचा एकेरी उल्लेख करण्यात आलाय। त्यात असंही लिहिलंय, स्टँडिंग दिली, महापौर दिलं, आता बास झालं, तुला नक्की पाडणार। आणि बॅनरच्या खाली लिहिलंय, कष्टाळू भाजप कार्यकर्ता। हा बॅनर लागल्याची चर्चा जेव्हा पुण्यात पसरली तेव्हा तातडीने हा बॅनर काढण्यात आला आणि महापालिकेमध्ये तो काढून ठेवण्यात आला। पण बातमी पसरायची ती पसरलीच। दुसरीकडे हा बॅनर पुण्यात लागताच त्याच दिवशी मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिस्पर्धी असलेले जगदीश मुळीक यांनी थेट मुंबई गाठलं। मुंबईत गेल्यावर सह्याद्री या शासकीय निवासस्थानी जगदीश मुळीक आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली। त्यांच्यामध्ये जवळजवळ पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती आहे। भाजपची लवकरच दुसरी यादीही जाहीर होणार आहे। अमित शहा हे स्वतः महायुतीत जागा वाटपासाठी महाराष्ट्रात येऊन गेलेत। दुसऱ्या यादीत आपला नंबर लागावा अशी पुण्यातल्या उमेदवारांची इच्छा असावी आणि अशी शक्यता देखील आहे की भाजपच्या लोकसभेच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातल्या अनेक उमेदवारांची नावं असतील। तेव्हा वरिष्ठ नेते जगदीश मुळीक विरुद्ध मुरलीधर मोहोळ हा जो वाद आहे त्यावर काय तोडगा काढणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। पुण्यातल्या भाजपाला अंतर्गत राजकारणाचा मोठा इतिहास आहे। याआधी सुद्धा कोल्हापुरातून आयात करून पुण्यात बसवलेले भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील आणि त्यांच्यामुळे स्वतःचा मतदारसंघ सोडावा लागलेल्या अशा मेधा कुलकर्णी यांच्यातील राजकारणानं पुण्याच्या कोथरूड मतदारसंघात कळस गाठला होता। पण भाजपच्या दुसऱ्या यादीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। त्यात पुण्याची जागा असणार का आणि जर पुण्याची जागा असली तर मुळीक की मोहोळ कोणाला संधी मिळणार हे लवकरच कळेल। दरम्यान याबद्दल तुम्हाला काय वाटतं? पुण्यातून कोण खासदार व्हावा हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि टीओडी मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करा।